महाराष्ट्राची विभागृह होते. आपण म्हणता ना महाराष्ट्राला वलय वगैरे आहे. हे वलय काय सिगरेटच्या धुराचं वलय नाही आहे, हे प्रतिष्ठेचं आणि ज्ञानाचं वलय आहे. सुप्रिया सुळे असतील, प्रगती शिंदे असतील, विश्वंभर चौधरी यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते अशा लोकांनी चॅलेंज स्वीकारलं मुख्यमंत्र्यांचं. मात्र ते म्हणतात पवार साहेबच. बघा असं आहे, हे कोण ठरवणार? हे स्वतःच कसे काय पवार साहेबांच्या लेवलला जाणार? हे स्वतःच ठरवतात का? मग आम्ही म्हणतो नरेंद्र मोदींना घेऊन या मुंबईत, नरेंद्र मोदींना घेऊन या मुंबईत. आम्ही देऊ तर नाही इकडे तिकडे काय ते काय खाल्लं ते जलमुडी का फुलमुडी. आम्ही देऊ आमची भेळपुरी वडापाव, लावू स्टॉल झाला मुडी. सामान्य शिवसैनिक सामान्य कार्यकर्ता करेल. मोदी स्वतःला सेवक मानतात ना, कार्यकर्ता मानतात. एक सामान्य कार्यकर्ता, एक सामान्य महिला कार्यकर्ती सुद्धा या विषयावरती देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींशी चर्चा करायला तयार आहे. कारण त्यात काहीच नाही आहे. भाजपची फक्त फसवाफसवी आणि बनवाबनवी आहे. वकील आहेत होते देवेंद्रजी, स्वतः वकील आहेत ना. जरा वाचा, बिल वाचा. 2023ला आपण स्वतः केलेलं कौतुक आणि अभिनंदन वाचा. नरेंद्र मोदींचा 2023चा राष्ट्र के नाम दिलेला संदेश ऐका. राष्ट्रपतींनी सही केली आहे त्या बिलावर, ती पहा. खोटं म्हणजे किती खोटं बोलायचं, मूर्ख म्हणजे. फडणवीसांनी काल स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की तेव्हाचं ट्विट देखील करेक्ट होतं, आजचं ट्विट देखील करेक्ट आहे. सोबत त्यांनी म्हटलं की संसदेत असण्याची अक्कल कमी आहे. त्यामध्ये एक असं आहे, हे संसदेची अक्कल काढतायत, संसदेची अक्कल काढतात. लक्षात घ्यायचं, संसदेमध्ये सध्याचे 543 खासदार आहे, त्यांच्या अकलेपेक्षा यांची अक्कल जास्त आहे. पण त्या 543 मध्ये त्यांचे खासदार आहेत. त्यात मुद्दा एक असा आहे की फडणवीसांचं काल म्हणणं होतं की 2023 साली हे विधेयक जेव्हा मंजूर झालं तेव्हा एनडीएकडे 2/3 संख्याबळ होतं किंवा पाठिंबा होता. पण आज जेव्हा दुरुस्ती आणि त्यातले काही तांत्रिक मुद्दे आहेत, जेव्हा इंडिया अलायन्सला कळलं की सरकारकडे 2/3 बहुमत नाहीये, त्यावेळेस हे विधेयक पाडण्याचं षडयंत्र रचले गेले. कोणतेही विधेयक पाडण्यात आलेलं नाही ज्यांचा संबंध महिला आरक्षणाशी आहे. हा पहिला मुद्दा. भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षातील एका गटाला, मी परत सांगतो, त्यांना प्रधानमंत्री पदावरून मोदींना जाण्याचे वेध लागले आहेत. त्या गटाला, त्या गटामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत का मला माहीत नाही, पण भाजपमधल्या एका गटाला देवेंद्र फडणवीस यांना घालवायचे आणि जाण्याचे वेध लागलेले आहेत. त्यानंतर मोदी गेल्यानंतर या देशाची सत्ता मर्यादा आपल्याकडे राहावी यासाठी 850 खासदारांचं हे जे षडयंत्र आहे या माध्यमातून, डिलिमिटेशनच्या माध्यमातून, ते निर्माण करण्यासाठी हे डिलिमिटेशन बिल आणण्यात आलं. हा आमचा आरोप नसून हे सत्य आहे. तुम्हाला महिलांना आरक्षण देण्यास कोणी रोखलेलं नाही. आताही द्या. 543 खासदारांमध्ये तुम्ही 180 महिलांना ताबडतोब आरक्षण द्या. त्याच्यामध्ये जर आमच्या जागा जाणार असतील, आम्ही तयार आहोत. राज्याच्या एक